नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं आता कारवाईचा फास आणखी आवळायला सुरुवात केली आहे। जवळपास आठवडाभरापासून सीबीआयचं एक पथक तर लातूरमध्ये तळ ठोकून आहे। त्यामुळे सुरुवातीला एनटीएचे पेपर सेटर प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि आरसीसी क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली। पण पी.व्ही. कुलकर्णीने लातूरमध्ये कोणाकोणाला पेपर दिला होता हे शोधणं सीबीआयच्या पथकासमोरचं मुख्य आव्हान आहे। याचीच पाळंमुळं खणून काढताना सीबीआयनं औसा रोडवरील डॉक्टर मनोज शिरोरे यांची कसून चौकशी करत अटक केली। याच चौकशीतून पेपर फुटीच्या या संपूर्ण प्रकरणालाच नवं वळण मिळाले। शिवराज मोटेगावकर हेच मास्टरमाइंड असल्याच्या बातम्या चर्चा सोशल मीडियात असतानाच आता ही कलाटणी मिळाली। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण ही कलाटणी काय, प्राध्यापक मोटेगावकर ह्या पेपर फुटी मागचे मास्टरमाइंड आहेत की देशातल्या सर्वात मोठ्या एजन्सीला वाचवण्यासाठी एखादं मोठं नाव पुढं करून जनतेचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, सरकारची यात काही चूक नाही का, देशातील सर्वोच्च परीक्षा घेणारी एनटीए आपली जबाबदारी का झटकतीये, नीटचा पेपर कसा तयार होतो आणि तो प्राध्यापक मोटेगावकरांकडे कसा पोहोचला, राजस्थान कनेक्शनचे धागेदोरे कुठे जातात आणि या महाघोटाळ्याचा लातूरमधील मास्टरमाइंड कोण। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। नीटचा पेपर कसा तयार होतो। नीट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, देशभरातील सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी घेतली जाणारी एकमेव प्रवेश परीक्षा। दरवर्षी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देतात। एका मार्कानं सरकारी मेडिकल कॉलेज मिळतं आणि एकाच मार्कानं अनेकांचं स्वप्न कायमचं तुटतं। त्यामुळं नीट ही फक्त एक परीक्षा नाही, तो करोडो रुपयांचा कोचिंग बिझनेस, एज्युकेशन, इकॉनॉमी आणि मोठ्या पैशांच्या खेळाचं केंद्र बनली आहे। याच पैशाच्या खेळातून 3 मे रोजीचा परीक्षेचा पेपर फुटला आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली। पेपर तयार कसा होतो। एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजित करते, म्हणजेच एनटीए कडून यासाठीचा पेपर तयार केला जातो। आपण आता हे जरा पेपर तयार करण्याची जरा प्रक्रिया काय जरा ती जाणून घेऊ। सब्जेक्ट एक्सपर्ट्स पॅनल तयार होतं, वेगवेगळ्या शिक्षकांकडून प्रश्न गोळा केले जातात, मॉडरेशन कमिटी फायनल क्वेश्चन्स निवडते, पेपर इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये तयार होतो, प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशन सुरू होतं। म्हणजे सध्याच्या प्रक्रियेत पेपर लीक होण्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत। क्वेश्चन्स पॅनल, प्रिंटिंग प्रेस, ट्रान्सपोर्ट चेन, डिजिटल ॲक्सेस, एक्झाम सेंटर अशा कोणत्याही ठिकाणावरून पेपर फुटू शकतं। म्हणजे म्हणूनच इतके प्रश्न निर्माण होतात की सिस्टम इतके सिक्युअर असल्याचा दावा केला जातो, तर पेपर फुटलाच कसा। पेपर सेट करणारे केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि बायोलॉजीच्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांनीच हा पेपर फोडण्यात कळीची भूमिका निभावल्या असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासातून आणि माध्यमांमधील बातम्यातून स्पष्ट झाले। मोटेगावकरांचं नाव कसं आलं। सीबीआयच्या तपासात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांचं नाव समोर आलं। त्यांच्या आरसीसी कोचिंगचं नाव महाराष्ट्रात आहे। सीबीआय तपासात त्यांच्या मोबाईलमध्ये काही प्रश्नसंच आढळल्याचा दावा करण्यात आला आणि तिथून सोशल मीडियावर नरेटिव्ह तयार झालं की मास्टरमाइंड सापडला। पण आता तपासात वेगळी स्टोरी समोर येते। डॉक्टर मनोज शिरोरे अँगल काय। सीबीआयनं लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरोरे यांना अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर शिरोरे आणि पी.व्ही. कुलकर्णी यांचे जवळचे संबंध असल्याचं समोर येते। सूत्रांकडून अशी माहिती समोर येते की लातूरमधील काही डॉक्टरांच्या मुलांना नीटचा पेपर पुरवण्याचं काम या नेटवर्कमधून होत होतं। पैसे, मेडिकल ॲडमिशनचं दडपण आणि इनसायडर ॲक्सेस याचं एक मोठं नेक्सस कार्यरत असल्याचं बोललं जाते। त्याचबरोबर लातूरमधील एका प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञानं, एका प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञानं स्वतःच्या मुलासाठी पेपर घेतल्याचंही बोललं जाते आणि त्या विद्यार्थ्याला आन्सरकीचं मूल्यांकन केल्यावर तब्बल 650 गुण मिळाल्याची माहिती आहे। मात्र अधिकृत तपास सुरू असल्यामुळे आम्ही कोणाचं नाव घेत नाहीत। सीबीआय तपासात जे सिद्ध होईल ते आपण बघणारच आहोत। मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये प्रश्नसंच कसा आला। आता आपण या संपूर्ण तपासाला कलाटणी देणाऱ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनोज शिरोरे आणि प्राध्यापक मोटेगावकर हे दोघेही लातूरमधील एका जिमचे सदस्य होते। तिथेच डॉक्टर शिरोरे यांनी मोटेगावकर यांना सांगितलं की माझ्याकडे 110 प्रश्नांचा संच आहे, ते तुम्ही आम्हाला सोडवून द्या अशी विनंती केली। पेपर संच मधील प्रश्न चांगले असल्यानं मोटेगावकर यांनी ते प्रश्न हस्ताक्षरात लिहून तो संच सोडवला। तसेच मोटेगावकर यांच्या आरसीसीचे एक स्पेशल
फोटॉन बॅच चालते, जी की अनेक वर्षांपासून सुरू आहे. या बॅचमध्ये वर्षभरातील त्यांच्या विविध परीक्षेत रँक मिळवणारे विद्यार्थी एकत्र करून ही बॅच घेतली जाते. या विद्यार्थ्यांवर अधिक वेळ आणि लक्ष दिलं जातं. या विद्यार्थ्यांना देखील हा पेपर संच सोडवण्यासाठी देण्यात आला होता. याच आधारे सीबीआयने मोठेगावकरांना अटक केली. मोठेगावकर यांचा पेपर फोडणाऱ्या रॅकेटशी थेट संबंध नसल्याचं या विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे. मोठेगावकर या पेपर फोडणाऱ्या रॅकेटचा भाग नव्हते, तर त्यांचे संबंध फक्त पेपर संची असल्याचं आता सूत्रांचं म्हणणं आहे. मोठेगावकरांना टार्गेट केलं जातंय का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 27 वर्षापूर्वी RCC कोचिंग सुरू करून शेकडो कोटींची संस्था उभी करणाऱ्या, हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या मोठेगावकरांचं शिक्षण क्षेत्रात नाव आहे. असं मोठं नाव पुढे केले की मीडिया ट्रायल सुरू होते, मीडिया अटेन्शन असतं. खरा कल्प्रिट मात्र यामध्ये मागे राहतो. शिरोरे यांच्या अटकेनंतर लातूरात आणखी एका गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे मोठेगावकरांचा मुलगा यंदा नीटच्या परीक्षेला बसला होता. 3 मेला झालेल्या परीक्षेच्या पेपरचं बाहेर येऊन मूल्यांकन केल्यानंतर मोठेगावकरांच्या मुलाला केवळ 360च गुण मिळत होते. पेपर लीक केल्यानंतर मोठेगावकरांच्या मुलाला जास्त गुण मिळायला हवे होते. लातूरमधील एका डॉक्टरच्या मुलाला मात्र आन्सर की आल्यानंतर मूल्यांकन झाल्यावर 650 गुण मिळाल्याची माहिती आहे. हीच बाब सध्या लातूरकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे. राजस्थान कनेक्शन आणि कोचिंग माफिया या तपासात राजस्थानचाही मोठा अँगल समोर येतोय. कोटा आणि सिकर सारख्या कोचिंग हबवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही वर्षात राजस्थानमधील मेडिकल सिलेक्शन्समध्ये मोठी वाढ झाली आहे. काही कोचिंग नेटवर्क्स एक्झाम पूर्वी प्रश्न सर्क्युलेट करत होत्या असे आरोप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झालेत किंवा अजूनही होत आहेत. पण सीबीआयचा तपास केवळ लातूर केंद्रितच का आहे असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. त्यामुळं कोचिंग इंडस्ट्री, इन्सायडर ॲक्सेस आणि पेपर नेटवर्क यांचं संपूर्ण नेक्सस खणून काढणं गरजेचं आहे. सरकारची जबाबदारी काय? पण या सगळ्यात सरकारची जबाबदारी काय? निव्वळ अटक करून प्रश्न सुटणार आहे का किंवा जबाबदारी पार पडणार आहे का? कारण NTA ही सरकारची एजन्सी आहे. परीक्षा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि उमेदवारांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली. याच वाढत्या रोषामुळे संसदेच्या स्थायी समितीकडून या प्रकरणात NTA बोलावण्यात आलं. मात्र यावेळी NTAने धक्कादायक भूमिका घेत पेपर लीक झाला हे तथ्य नसल्याचं म्हटलंय. यातील केवळ काही प्रश्न लीक झाले असं NTAचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे NTAचे हे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. याच प्रचंड गोंधळामुळे आणि पेपर फुटीच्या आरोपामुळे अखेर नीट 2026ची घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली असून आता परीक्षेसाठी 21 जून ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज NTA आणि सरकार म्हणतंय की पेपर सिस्टम मधून लीक झालेला नाही. मग कुठून लीक झाला? प्रिंटिंग स्टेजमधून पेपर बाहेर गेला तर सिक्युरिटी कुठं होती? कोचिंग नेटवर्क पर्यंत पेपर पोहोचला तर इंटेलिजन्स एजन्स्या काय करत होत्या? जर अनेक राज्यांमध्ये रॅकेट चालत होतं तर सरकारला आधी कसं कळलं नाही? पेपर होईपर्यंत या यंत्रणा काय करत होत्या? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. थोडक्यात काय तर सरकारला घरके भेदी कोण आहेत ते शोधावं लागेल. कारण हे रॅकेट ज्या पातळीवर सुरू होतं त्यावरून या सगळ्यांना कोणाचा तरी वरदहस्त होता हे साध्या माणसालाही कळतं. मग सरकार अजून कशाची वाट बघतंय? दोषी कुणीही असो, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक किंवा मोठं नेटवर्क, कठोर कारवाई झाली पाहिजे. पण केवळ तपासाच्या नावाखाली सरकार स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. पण तुम्हाला काय वाटतं? लातूरमधील पेपरफुटीचा खरा मास्टरमाइंड कोण? पेपर नेमका कुठून बाहेर गेला? हे नेटवर्क किती मोठं आहे? सरकारची जबाबदारी काय? आणि मोठेगावकरांना टार्गेट केलं जातंय का की या सगळ्या मागं एज्युकेशन माफिया रॅकेट आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.